छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीच्या रेडिको एनव्ही कंपनीमध्ये मका साठवून ठेवणाऱ्या टाकीला वेल्डिंग करत असताना ही टाकी कोसळली। त्यामध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झालाय, तर 1 जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। आपल्या भाच्याचा मृतदेह ढिगाऱ्याखाली सापडल्यानंतर मामाने टाहू फोडला। संतोष पोपळगट या कामगाराचे अक्षरशः शरीराचे तुकडे तुकडे मिळाले। हे पाहून सोबत काम करणाऱ्या कामगारांचाही टाहू पाहायला मिळाला। या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। यावेळी कंपनी व्यवस्थापकानं माहिती देण्यास टाळाटाळ केली। त्यानंतर नातेवाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं आणि कंपनी व्यवस्थापकांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आणि कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची सेफ्टी नसल्याचं निदर्शनास आल्या कारणानं यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करणार आहेत। इथं जो अपघात झालेला आहे, आतापर्यंत माझी माहिती 4 कॅज्युअलिटी झालेल्या आहेत आणि कोणाचे याच्यात दोष आहे अजून तर तपास होईल त्याचा, परंतु निश्चित कामगारांचा जीव गेला हे तर सत्य आहे। आणि मला असं वाटतं जे काम करण्यासाठी तांत्रिक ज्या बाबी होत्या त्या पूर्णपणे चुकीच्या इथं हाताळल्या गेलेल्या दिसतात आणि त्या तांत्रिक बाबीमुळेच 4 जणांचा जीव गेलेला इथं दिसतो। निश्चित कंपनीवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी माझी राहील। कंपनीच्या मॅनेजर या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। रीतसर आता काय इथली स्थानिक यंत्रणा, पोलीस असेल, कामगार औद्योगिक सुरक्षा विभाग असेल, कामगार विभाग असेल, काय करतो बघूया। सरकारकडे याची दाद मागू 100%। दादा, तुम्ही आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। बिलकुल करावाच लागतो। सदोष मनुष्यवधाचा सुरुवातीला दाखल करावा लागतो आणि याच्यात जर कोणत्या व्यक्ती दोषी असेल तर नंतर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल। सुरुवातीला तर एक सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल करावाच लागतो। कोणती घटना असो सगळ्यात आधी असंच होतं। जखमींसाठी काही मदतीची काही मागणी केली करूया, मॅनेजमेंट करेल असं दिसतंय। नाही केलं तर योग्य पद्धतीनं करू, सरकारकडे मागणी करू। थँक्यू।